पुणे पोलिसांकडून गणपतीच्या पार्श्वभूमीवरती रूट मार्च काढण्यात आलेला आहे आणि आपल्याबरोबर पोलीस आयुक्त आहेत। सर, रूट मार्च काढलाय, काय खबरदारी? हो, वेगवेगळ्या ठिकाणी शहरात आम्ही रूट मार्च काढलेले आहे एरिया डॉमिनेशनसाठी आणि या परिसरात आम्ही बंदोबस्ताचे आढावा घेण्यासाठी आलो होतो। सगळे पॉईंट्स जे लागलेले आहे, काय काय मदत केंद्राचे बंदोबस्त, तसेच आमचे मचान जे टावर्स तयार करण्यात आलेली आहे, QRTचे टीम्स ठेवण्यात आलेली आहे, पूर्ण विस्तृत आढावा घेण्यात आलेली आहे आणि सर्व बंदोबस्तचे नियोजन पक्का आहे। सगळे उत्साहात हे वातावरण हे सण साजरा होतील यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे। सर, यावर्षी ट्रॅफिकचं नियोजन कसं करण्यात आलं आहे आणि काय वेगळी खबरदारी असणार? बरोबर आहे, ट्रॅफिकसाठी ज्या रोड पादचारी राहणार आहे, ज्या रोडवर ट्रॅफिक रेस्ट्रिक्शन राहणार आहे, त्याचे पूर्ण विस्तृत अवलोकन करून नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे। एक व्हिडिओ पण तयार करून लोकांना जनजागृतीसाठी ते देण्यात आलेली आहे। वाहतुकीचे पण पूर्ण नियोजन, पार्किंग स्पेसेसचे नियोजन सर्व करण्यात आलेले आहे। या काळामध्ये बऱ्या प्रमाणात चोऱ्या ज्या आहेत, चोऱ्या माऱ्या ज्या होतात, त्यासाठी काय खबरदारी, काय आव्हान भक्तांना? विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे। गणेश भक्तांचे मंगलसूत्र चोरी होणार नाही, तसेच मोबाईल चोरी होणार नाही, इतर पिक पॉकेटिंग सारखी घटना होणार नाही, त्याच्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर पुणे पोलीस आयुक्त होते आणि त्यांनी काही पथकं जी आहे ती तयार करण्यात आलेली असल्याची माहिती जी आहे ती साम टीव्हीला दिली आणि पूर्ण गणेश उत्सवाच्या मार्गावरती हा रूट मार्च जो आहे तो आता काढण्यात आलेला होता। कॅमेरामॅन आदर्श कटकेसर, सागरावर, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।